चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाची संख्या वाढत आहे. त्यातच वाघाला शिफ्टिंग करण्याचे प्रोजेक्ट ही मोठ्या प्रमाणात हातात घेण्यात आले आहे. अशातच आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली आणि ताडोबा लगत असलेल्या एका भागामध्ये, चंद्रपूर शहराला लागून असलेल्या भागामध्ये टायगर सफारीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याची पाहणी आज या ठिकाणी केली जात आहे. हाच तो परिसर आहे. या परिसरामध्ये टायगर प्रोजेक्ट करण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे चंद्रपूरकरांना कुठेतरी एक मोठा दिलासा मिळणार, रोजगार मिळणार आहे आणि पर्यटनासाठी एक नवा दृष्टिकोन असणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे चंद्रपूरमध्ये बघितलं गेलं तर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणात होत आहे आणि वाघाची संख्या वाढल्यामुळे त्या वाघाला ठेवण्यात कुठे यावं ह्याची एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आणि एक टायगर सफारी सुरू करण्यात येत आहे. आपल्यासोबत आमदार किशोर जोरगेवार आहे. भाऊ, कशा प्रकारे हा प्रोजेक्ट राहणार आहे, काय फायदा होणार चंद्रपूरकरांना? हा प्रोजेक्ट चंद्रपूरचा दिशा बदलवणारा, चंद्रपूरला रोजगार उपलब्ध करून देणारा आणि चंद्रपूरची जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी ओळख आहे ती पुन्हा मोठी करणारा हा प्रोजेक्ट ठरणार आहे. या ठिकाणी 515 एकर जागेवर या ठिकाणी टायगर सफारी, अमेरिकन सफारी होत आहे, जी FDCMच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात होत आहे. ताडोबामध्ये वाघ पाहायला जगातून पर्यटक येतात, परंतु प्रत्येकच वेळेस त्यांना आता काही वाघ दिसत नाही आणि म्हणून ते सगळे पर्यटक नॅचरल त्याच्या त्या अवस्थेमध्ये टायगर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सोबतच अमेरिकन सफारी, आफ्रिकन सफारी आता अधिकारी आपले झुरमुरे साहेब सांगतील तर हे सुद्धा होणार आहे. आणि 500 एकरमध्ये हा प्रकल्प होत आहे. साधारणतः 600 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा हा प्रोजेक्ट आहे. चंद्रपूरचं चित्र बदलवणारा, चंद्रपूरला रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रोजेक्ट आहे. मी वनमंत्री गणेश नाईक साहेबांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करेल आणि झुरमुरे साहेब सारखे जे अधिकारी FDCMचे त्यांचंही विशेष मी अभिनंदन करेल की त्यांनी हा प्रोजेक्ट प्रायोरिटी बेसवर करायचं ठरवलेला आहे आणि लवकरच या ठिकाणी ॲनिमल रेस्क्यू सेंटर सुद्धा आहे, त्याचं सुद्धा लवकरच काम सुरू होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी झुरमुरे सर आहे. सर, नेमका हा प्रोजेक्ट कसा राहणार आहे? मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट टाळण्यासाठी हा फायदा होणार आहे? ॲक्च्युली जेव्हा माझ्याकडे मॅनेजिंग डायरेक्टर FDCM म्हणून माझ्याकडे चार्ज आला, तेवढ्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये आमदार जोरगेवार साहेबांनी माननीय मंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे बैठक लावली आणि मला पहिलं जे काम माननीय मंत्री महोदयांकडनं देण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की चंद्रपूरला आपल्याला एक मोठं सफारी आणि रेस्क्यू स्टेशन करायचं आहे. आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की चंद्रपूरच्या आजूबाजूला जो मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आहे, वाघामार्फत जे हल्ले केल्या जातात आणि इथली जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ताडोबाची त्याच्यापेक्षा जास्ती वाघाची संख्या झालेली आहे. काही वाघ त्याच्यामुळे गावांकडे वळलेले आहेत आणि लोकांवर हल्ले करतात. तर असे जे त्रासदायक वाघ आहेत त्यांना पकडून आपण एक रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी करणार आहे. किंवा जखमी झालेले वाघ, आता मध्यंतरी छोटा मटका जो सापडला होता त्याला आपल्याला ऑल द वे नागपूरला न्यावं लागलं. तर अशी तात्काळ या ठिकाणी अरेंजमेंट व्हावं याच्याकरता पहिला टप्प्यामध्ये आपण 100 एकर जागेवर एक रेस्क्यू सेंटर तयार करणार आहे आणि तो चारी बाजूनी आपल्याला मियावाकी प्लांटेशननी आपण त्याला कव्हर करणार आहे. हा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ज्या ठिकाणी रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीच्या बेसिसवर एक टायगर सफारी तयार करतोय, ज्याच्यामध्ये आपण मनुष्य पिंजऱ्यामध्ये राहील आणि टायगर हा मोकळा फिरत राहील त्या ठिकाणी. याच्या मागचा उद्देश असा आहे की ताडोबामध्ये आले, त्यांना वाघ दिसला नाही तर ते हिरमुसून जाऊ नये, त्यांनी या ठिकाणी व्हिजिट करावे, त्यांना हमखास या ठिकाणी वाघ दिसेल. हा आपले त्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये. हे करत असताना या ठिकाणी लोकांचा ओघ वाढावा, लोक वाट बघत आहेत सफारीसाठी, त्यांना रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी मिळावी, मुलांना खेळ व्हावे, त्याच्याकरता म्हणून आपण एक साऊथ अमेरिकन ट्रेल तयार करतोय आणि साऊथ आफ्रिकन ट्रेल तयार करतोय. म्हणजे त्या ट्रेलवर गेले की तुम्हाला त्या साऊथ अमेरिकेमध्ये जे प्राणी आढळतात आणि जे आपल्या तापमानामध्ये राहू शकतील अशा प्राण्यांचा त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. साऊथ आफ्रिकनमध्ये आपल्यासारखंच वातावरण आहे, त्याच्यामुळे ते प्राणी या ठिकाणी तग धरू शकतील, तर ते आपण ट्रेल तयार करणार आहे. याच्यासोबतच हेल्थ कॉन्शियस या जिल्ह्याचे लोक व्हावे याच्याकरता आपण एक नॅचरल वॉकिंगचा ट्रॅक आपण तयार करतोय. त्याच्यामध्ये पंचकर्मा ट्रॅक राहील, वॉकिंग ट्रॅक राहील आणि प्लाझा जो आपण तयार करतोय तो या ठिकाणी राहणार आहे. तो ओव्हरऑल याच्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये 100 कोटी रुपये पासून आपण सुरुवात करणार आहे. हळूहळू जशी मागणी लागेल तसं शासन त्याला उपलब्ध करून देणार आहे आणि निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट राहील हा चंद्रपूरसाठी नव्हे, संपूर्ण विदर्भासाठी एक वेगळा आणि एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि आमचे सध्याचे मुख्यमंत्री आणि आमचे वनमंत्री यांच्या पुढाकाराने आणि साहेबांच्या विनंतीने हा प्रोजेक्ट आपण पुढे करतो आहे. आणि पुढच्या काही वर्षामध्येच आपल्याला आता इमिजिएटली आपल्याला पुढच्या 1-2 महिन्यामध्ये या कामाला सुरुवात झालेली दिसेल. कारण 6 नोव्हेंबरला आमदार साहेब स्वतः दिल्लीला गेले होते आणि तिथं अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. इन प्रिन्सिपली त्यांनी ॲग्री केलं आणि आज 10 तारखेला टेक्निकल समितीची बैठक आहे आणि या समितीने
आज आपल्याला याचं अप्रुव्हल मिळत आहे आणि याच्यासाठी आपण जो कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे बर्नार्ड म्हणून आहे ते बर्नार्ड हॅरिसन आणि इजिस अशा 2 यांना आपण अपॉइंट केलेला आहे. 8 कोटीचा त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यांनी आपल्याला सर्व नकाशे तयार करून दिलेले आहे जे आपल्याला सेंट्रल जो अथॉरिटीकडून परमिशन घेण्याकरता आपल्याला ज्या टेक्निकल बाबीची पूर्तता करायची असते ती संपूर्ण करण्याकरता त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि आज आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊन आज आपल्याला पूर्णता मिळेल आणि पुढच्या महिन्यापासूनच आपण याला कामाला सुरुवात करायचा आपण प्रयत्न करतोय आणि तो आपण नक्की सुरू करणार. तर आपण बघितलं या ताडोबा च्या नंतर आता टायगर सफारीमुळे चंद्रपूरची एक नवी ओळख दिसणार आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.